Morning students, once again welcome in 8th standard subject English. Student, in this video today we are going to discuss activity number 9 and 10 from Bridge Course book. Now activity number 9 is here. Some discuss the process of making a bhel with the students and make a list of ingredients required to make it. पहा, इथे एक ॲक्टिव्हिटी तुम्हाला सांगितलेली आहे. ती ॲक्टिव्हिटी तुम्हाला डिस्कस करायची आहे. काय डिस्कस करायची आहे? मेकिंग अ भेल विथ अ स्टुडंट्स. भेळ म्हटल्यानंतर तोंडाला पाणी सुटलं ना. मग त्या भेळ कशी तयार करायची हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. पण त्याची प्रोसेस किंवा त्याचे इन्ग्रेडियंट्स आपल्याला इंग्लिशमध्ये माहिती आहे का? थोडक्यात भेळ म्हटल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय लागणार? चिरमुरे. मग चिरमुऱ्यांना इंग्रजीत काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे का रे? तर त्यासाठी आपण ही ॲक्टिव्हिटी इथे लर्न करायची आहे. त्यासाठी कलेक्शन ऑफ रिलेटेड वर्ड. आता या भेळला जेवढे जेवढे रिलेटेड वर्ड आहेत तुम्हाला ते सगळे कलेक्ट करायचे आहेत. अँड बी कॉन्फिडंट व्हाईल प्रेझेंटिंग. आणि अगदी कॉन्फिडन्सनं तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी इन इंग्लिश यू हॅव टू ऑल्सो प्रेझेंट इट. ओके, नाव bhel dish is here and some ingredients are here in English. Listen carefully. First, all ingredient picture is here. Then first ingredient means 3 cups of puffed rice. Here puffed rice means puff rice म्हणजे काय? पहा, त्या पिक्चरवरून तुम्हाला लक्षात आलं असेल तर चिरमुऱ्याला आपण इंग्रजीमध्ये काय म्हणणार आहोत? पफ राईस. आफ्टर दॅट 1 लार्ज टोमॅटो फायनली चोपिंग करणे म्हणजे काय करणे? त्याला छोटे छोटे पीसमध्ये कटिंग करणे. आपल्याला टोमॅटोचीही गरज आहे भेळसाठी. आफ्टर दॅट 1 स्मॉल बाउल ऑफ टॅमरिन चटणी. एक छोटीशी बाउल आपल्याला टॅमरिन चटणी हवी आहे. टॅमरिन म्हणजे काय रे? लक्षात आले असेल तुम्हाला, चित्रावरून तोंडाला पाणी सुटले असेल तर टॅमरिन म्हणजे चिंचेच आपल्याला चटणी घ्यायची आहे. आफ्टर दॅट 1 ग्रीन चिली पेपर फायनली चोप. एक चिली पण 2 चिली घ्यायच्या आहेत आपल्याला आणि त्या चोपिंग केलेल्या कट केलेल्या मिरच्या. आफ्टर दॅट 2 मीडियम पोटॅटोज बॉईल पील अँड चॉप इंटू अ टायनी क्यूब्स. 2 बटाटे उकडलेले हवे आहेत आणि ते बटाटे सुद्धा चॉपिंग करून एका बाउलमध्ये आपण काढून घ्यायचे आहेत. देन शेव अँड पापडी टू गार्निश. 1 स्मॉल बाउल ऑफ टॅमरिन चटणी अँड हाफ बंच ऑफ करंडियर फायनली चॉप. करंडियर म्हणजे इथं कशाची गरज आहे आपल्याला? तर तुम्ही त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण कोथिंबीर. तर करंडियर म्हणजे कोथिंबीर कट केलेली आपल्याला याच्यामध्ये गरज आहे. आफ्टर दॅट मेथड. लिसन केअरफुली. तुम्हालाही अशा पद्धतीनं प्रेझेंटिंग करायचं आहे, इन्ग्रेडियंट काढायचे आहेत आणि त्याची मेथडसुद्धा रायटिंग करायची आहे. लिसन केअरफुली. फर्स्ट स्टेप इज हिअर. इन अ लार्ज बाउल मिक्स द पफ राईस, potatoes, onion, tomato, शेव, करंडियर अँड अ ग्रेन चिली पेपर. हे सगळे जे इन्ग्रेडियंट आहेत ते आपल्या एका मोठ्या बाउलमध्ये सगळे मिक्स करून घ्यायचे आहेत. थोडक्यात पफ राईस म्हणजे चिरमुरे, पोटॅटो, अनियन म्हणजे कांदा, टोमॅटो, शेव आणि कोथिंबीर, ग्रीन चिली म्हणजे तुम्हाला मिरचीसुद्धा यामध्ये सगळी मिक्स करून द्यायची आहे. दिस इज युअर फर्स्ट स्टेप. आफ्टर दॅट सेकंड स्टेप, ॲड अ कपल ऑफ स्पूनफुल ऑफ टॅमरिन चटणी. यामध्ये त्यानंतर 1 स्पून अगदी टॅमरिन चटणी त्यामध्ये घालायची आहे. चिंचेची चटणी आपण जी तयार केलेली आहे ती घालायची आहे. द मिंट सॉस अँड मिक्स इट. द सिक्रेट टू अ नाईस भेळ इज टू मिक्स इट रिअली वेल. पहा, आणखीन एक सेकंड स्टेपमध्ये सिक्रेट सांगितलेलं आहे भेळचं. तर ती भेळ ह्या सगळ्या इन्ग्रेडियंट सहित आपल्याला अगदी प्रॉपर काय करायचं आहे? मिक्स करायचं आहे.
After that, third step, now plate the bhel, garnish with some shev, papdi, a top up with some grated raw mangoes. पहा, त्यानंतर आपल्याला शेव घालायची आहे, पापडी घालायची आहे आणि कुणाला आवडत असेल तर गाटेड रॉ मँगो म्हणजे कच्चा मँगो सुद्धा मग त्यामध्ये मिक्स करायचा आहे. अँड सर्व द राईट अवे. नाव आवर भेल इज रेडी हियर. पहा, तोंडाला पाणी सुटलं ना. अशा पद्धतीनं आपल्याला एखादं पदार्थ चूज करा. आपण कशाची मेथड मांडणार आहे आणि की मग त्यासाठी कुठले इन्ग्रेडियंट लागणार आहेत आणि ती मेथड आपण कशी स्टेप बाय स्टेप करायची आहे, या स्टेप तुम्हाला इंग्रजीमध्येही मांडता आल्या पाहिजेत. नाव हिअर होमवर्क फॉर यू. एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटीज हिअर टू मेक द स्टुडंट थिंक अ प्रोसेस ऑफ फार्मिंग अँड एक्सप्लेन इन डिटेल. या पद्धतीनं आपण कशी प्रोसेस भेळची ऐकलेली आहे, त्या पद्धतीनं फार्मिंगची काही प्रोसेस आहे. फार्मिंग करणे म्हणजे काय करणे? शेतकाम. शेतीत एखादा आता ऊस लागवड करायची आहे, त्यासाठी कुठले प्रोसेस, तुम्हाला काय आधी लागणार आहे ऊस लागवड करण्यासाठी आणि त्याची प्रोसेस तुम्हाला डिटेलमध्ये सांगता आली पाहिजे. तसेच थिंक अबाउट प्रोसेस ऑफ मेकिंग अ मँगो पिकल. आंब्याचं लोणचं सगळ्यांनीच आत्ता उन्हाळ्यामध्ये घातलं असणार आहे. मग ते पिकल करण्यासाठी तुम्ही कुठले काय काय इन्ग्रेडियंट वापरलात आणि कशी मेथड वापरलात, तुमच्या पेरेंटची हेल्प घ्यायची आहेत आणि त्याच पद्धतीनं डिक्शनरीचाही यूज करून आपल्याला हे पिकल, मँगो पिकलचे प्रोसेस लिहायची आहे. अदरवाईज द प्रोसेस ऑफ मेकिंग इडली, सगळ्यांचा फेवरेट डिश आहे संडेचा इडली. त्याच पद्धतीने इडली कशी आपण तयार करायची, त्याची मेथड काय आहे, त्याच्या स्टेप्स काय आहे, हेही तुम्हाला अगदी व्यवस्थित प्रेझेंट करता आलं पाहिजे. पहा, तुमचा होमवर्क आहे. तुम्ही एखादी फार्मिंगची प्रोसेस सांगा, अदरवाईज एखादं तुम्हाला मँगो पिकलची प्रोसेस सांगा किंवा मेकिंग अ इडली. या तिन्हीपैकी एक कुठली तरी प्रोसेस तुम्हाला, त्याचे इन्ग्रेडियंट मी मांडले त्या पद्धतीनं आणि त्याच पद्धतीनं स्टेपही तुम्हाला लिहायच्या आहेत. इव्हॅल्युएशनसाठी सांगितलेलं आहे, इन प्रोसेस ऑफ फार्मिंग कम्स आफ्टर अ प्लोईंग अँड मेकिंग अ मँगो पिकल अँड मेकिंग अ इडली. तेच सांगितलेलं आहे. इव्हॅल्युएशनसाठी तुम्हाला हे प्रॉपर करून मला पाठवायचं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट ॲक्टिव्हिटी इज हिअर, ॲक्टिव्हिटी नंबर 10. पहा, ॲक्टिव्हिटी नंबर 10 यामध्ये काय सांगितलेलं आहे, चूज एनी इंटरेस्टिंग टॉपिक फ्रॉम गिवन ऑन अ डिस्क्राईब इन अ डिटेल. तुम्हाला डिस्क्राईब करायचं आहे डिटेलमध्ये अगदी. त्यासाठी तुम्हाला आवडता तुमचा टॉपिक तुम्ही चूज करणार आहात. यूज अ ॲप्रोप्रिएट लँग्वेज फॉर अ डिस्क्रिप्शन. आणि त्यासाठी डिस्क्रिप्शन करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर लँग्वेजचा तिथं यूज करायचा आहे. अगदी इंग्रजीमध्ये व्यवस्थित तुम्हाला ती प्रोसेस तिथं मांडता आली पाहिजे. अँड चूज एनिथिंग, पीपल, सिच्युएशन, इमोशन, काहीही तुम्हाला डिस्क्राईब करता येईल त्यासाठी तुम्ही करायचं आहे. इथं लर्निंग ॲक्टिव्हिटीमध्ये 3 ॲक्टिव्हिटी दिलेल्या आहेत आणि 3 ॲक्टिव्हिटीसाठी तुम्ही चूज करायचं आहे 3 मधला कोणतंही एक. पहिले दिलेलं आहे प्ले अ स्टोरी, व्हिडिओ अबाउट अ काइंडनेस. काइंडनेस म्हणजे दयाळूपणा. त्याच्यावर डिपेंड एखादं तो दयाळूपणा कशा पद्धतीनं मांडलेला आहे, एक व्हिडिओ दिलेला आहे, तो ऐका. अदरवाईज प्लेस अ सिच्युएशन अमंग अ गिवन अ लिस्ट बिफोर द स्टुडंट अँड आस्क देम टू डिस्क्राईब व्हॉट विल दे डू इन द पर्टिक्युलर सिच्युएशन. पहा, काही सिच्युएशन दिलेले आहेत. या सिच्युएशनमध्ये तुम्ही कसं बिहेव कराल किंवा तुमचं डिस्क्रिप्शन कसं असेल, तुम्ही कसं फेस कराल. फेसिंग अॅन ॲक्सिडेंट, तुम्ही एखादा ॲक्सिडेंट पाहिलेला आहे. सीइंग अॅन वुंडेड पेट किंवा एखादा जखमी पक्षी तुमच्यासमोर येऊन पडलेला आहे. विटनेसिंग अ कॉरल अमंग अ फ्रेंड्स, 2 मित्र बांधतायत आणि तुम्ही स्वतः तिथं आय विटनेस आहात. अशा पद्धतीनं कुठलीही एक सिच्युएशन त्यामध्ये घ्यायची आहे आणि त्याचं तुम्हाला डिस्क्रिप्शन करता आलं पाहिजे. अदरवाईज थर्ड ॲक्टिव्हिटी इज हिअर, डिस्क्राईब द वर्क ऑफ डॉक्टर ऑर नर्सेस ॲज अ कोरोना वॉरियर. कोविडमध्ये योद्धा म्हणून असलेले आपले जे डॉक्टर आहेत, आपले जे नर्स आहेत,
त्यांचं डिस्क्रिप्शन करा. म्हणजे त्यांचं प्रोफेशन किंवा तुमच्यासमोर एखादा तुमच्या ओळखीचा डॉक्टर, तुमचा फॅमिली डॉक्टर आणि त्यांनी बजावलेली कोविड ड्युटी ह्याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला इंग्रजीमध्ये मांडता आलं पाहिजे. तिन्हीपैकी कोणतीही एक ॲक्टिव्हिटी तुम्ही चूज करा. तुमच्यासाठी एक मी ॲक्टिव्हिटी सॉल्व करून दिलेली आहे. ती फर्स्ट प्ले अ स्टोरी व्हिडिओ ऑफ काइंडनेस. आपण आता व्हिडिओपेक्षा इथं मी तुम्हाला काइंडनेस कसा दयाळूपणा एक छोटीशी स्टोरी मांडलेली आहे. पहा. अ लिटल बॉय आईस्क्रीम टिप स्टोरी. अ 9-year-old boy went to an ice cream shop. तुम्ही गेला असेल आईस्क्रीम शॉपमध्ये, त्याच पद्धतीने 9 वर्षाचा एक मुलगा आईस्क्रीम शॉपमध्ये गेलेला आहे. देअर ही सॅट ऑन अ टेबल अँड वेटर केम. तिथं बसल्यानंतर लगेच वेटर आलेला आहे. वेटर, व्हॉट डू यू वॉन्ट? वेटर त्याला म्हणतो, तुला काय हवं आहे? बॉय, कॅन यू टेल मी हाऊ मच अन आईस्क्रीम कोन कॉस्ट? मग लगेच मुलगा त्याला म्हणतो वेटरला, तुम्ही मला आईस्क्रीम कोनची किंमत सांगाल का? वेटर, ₹15. वेटर म्हणतो 15 रुपये आहे. आफ्टर नोईंग अ रेड बॉय चेक हिज पॉकेट फॉर अ मनी. जेव्हा 15 रुपये वेटर सांगतो तेव्हा तो आपल्या खिशामध्ये निदान तेवढे सफिशियंट पैसे तरी आहेत का हे पाहण्यासाठी चेक करतो. आफ्टर अ चेकिंग इट ही आस्क वेटर फॉर द कॉस्ट ऑफ स्मॉलर आईस्क्रीम कोन. मग चेक केल्यानंतर त्या 15 रुपयाच्या आईस्क्रीमपेक्षा कमी किमतीचा आईस्क्रीम ही आस वेटर फॉर द कॉस्ट ऑफ स्मॉलर आईस्क्रीम कोन. म्हणजे छोटा आईस्क्रीम कोन असेल तर त्याची मला किंमत सांग म्हणतो. देन वेटर रिप्लाइड हिअर ₹12. वेटर म्हणतो मग 15 रुपयेपेक्षा 12 रुपयाचं एक आईस्क्रीम आहे. आफ्टर अ वेटर्स रिप्लाय बॉय ऑर्डर फॉर अ स्मॉलर कोन. मग आता तो छोटासा मुलगा आता तो छोटा कोन काय करतो? ऑर्डर करतो 12 रुपयेवाला. ही एट हिज आईस्क्रीम अँड पेड अ बिल अँड लेफ्ट. तो आईस्क्रीम खातो आणि पैसे काय करतो? बिल भागवतो. वेन द बॉय लेफ्ट, जेव्हा तिथून मुलगा निघून जातो, वेटर केम टू पिक अप द एम्प्टी प्लेट. तिथं वेटर त्या जागेवर येतो, त्याच्या एम्प्टी प्लेट किंवा तो कोण वगैरे तिथं आईस्क्रीमचं स्वच्छ करण्यासाठी तिथे येतो. अँड पेड अ बिल. बट ही टूक द पेड अ बिल, अ टीयर्स रोल डाऊन फ्रॉम हिज आईज. जेव्हा त्या मुलानं पेड केलेलं बिल पाहतो तेव्हा त्या वेटरच्या डोळ्यामधून पाणी येतं. द बॉय पेड विथ ₹15. पहा, त्या आईस्क्रीम कोनची किंमत 12 होती तरीही त्या मुलानं त्या बिल पेड करताना 15 रुपये तिथं ठेवलेले असतात. ही हॅड लेफ्ट ₹3 ॲज अ टिप. आणि मग आता 12 रुपयाचं आईस्क्रीम आहे आणि त्याने 15 रुपये तिथं ठेवलेले आहेत. त्यामुळे 3 रुपयाची काय आहे ती त्या वेटरला दिलेली टिप आहे. आणि ती टिप पाहून त्या वेटरला काय त्याच्या डोळ्यातून ऑटोमॅटिक पाणी येतं. मोरल ऑफ द स्टोरी, वी शुड ट्राय टू मेक अ पीपल हॅपी अराउंड अस विथ समथिंग यू हॅव and something even a small kind of kindness can make someone happy. पहा, छोटा तुम्ही दयाळूपणा जर एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत दाखवलात तर त्यामुळे अगदी व्यक्ती काय होऊ शकेल? त्या तुमच्या काइंडनेसमुळे आनंदी होऊ शकेल. यू हॅव ऑल्सो ट्राय टू कलेक्ट दिस टाईप ऑफ स्टोरी. पहा, मी सांगितलेल्या होमवर्क या 3 ॲक्टिव्हिटीपैकी तुम्ही स्टोरीही कलेक्ट करू शकता. अदरवाईज काय सांगितलेलं? स्टुडंट विल सी अ डेमो व्हिडिओ गिविंग अ डिटेल डिस्क्रिप्शन. एखाद्याचं डिस्क्रिप्शन कशा पद्धतीनं करणार आहात त्यासाठी तिथे एक व्हिडिओ दिलेला आहे. त्या लिंकला टच करा किंवा अशा पद्धतीची स्टोरी कलेक्ट करा. अदरवाईज डिस्क्राईबिंग क्लासरूम, स्कूल, थिंग इन अ स्कूल बॅग. पहा, काहीही तुम्ही एखादी ॲक्टिव्हिटी व्यवस्थित मला पाठवायची आहे. डिस्क्रायबिंग स्कूल, तुमच्या स्वतःच्या शाळेचं वर्णन करा. त्यानंतर क्लासरूमचं वर्णन करा आणि तुमच्या स्कूल बॅगमध्ये कुठल्या कुठल्या थिंग्स असतात त्याचं वर्णन करा. आस्क द स्टुडंट टू चूज एनी टॉपिक ऑफ देअर इंटरेस्ट अँड डिस्क्राईब इन डिटेल
किंवा तुमचा कुठलाही इंटरेस्टिंग टॉपिक असेल, स्टोरी असेल, पोएम असेल, काही त्याचं डिस्क्राईब करा. अदरवाईज स्टुडंट टू मेक अ लिस्ट ऑफ सम सिम्पल डिस्क्रायबिंग सेंटेन्सेस किंवा छोटी छोटी डिस्क्रायबिंग सेंटेन्सेस तुम्हाला तयार करायची आहेत. काही ते एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी दिली आहे बघा, डिस्क्रायबिंग अ बेस्ट फ्रेंड. तुमच्या ही ॲक्टिव्हिटी तर सुंदरच आहे बघा. एखादे बेस्ट फ्रेंड, तुमचा जो बेस्ट फ्रेंड आहे त्याचं डिस्क्रिप्शन करा. शोईंग अ ग्रॅटिट्यूड, डिस्क्राईब अ गेम, डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ बिल्डिंग अ हाऊस इन अ डिटेल. Do you understood this activity? Now you have to solve this any activity in your notebook and send me for checking. Okay.